उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामात किती दक्ष असतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला। यावेळेस जीर्णोद्धार वाड्याच्या कोणशिलेवरील नाव पाहून त्यांनी कपाळावर हात मारला। यावेळेस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार निलेश लंके, चैतन्य महाराज देगलूरकर, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते। एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत म्हटल्यावर तिथे नीटनेटकेपणा आणि टापटीपणा असतोच। मंत्री महोदयांना कुठलीही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो। मात्र अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या संतगाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला। यावेळेस कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक पाहिली आणि भन्नाट रिॲक्शन दिली। हसन मुश्रीफ यांच्या नावातील चूक पाहून कपाळावरच त्यांनी हात मारला। संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळेस अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोणशिलेवरील नावात असलेली चूक लक्षात आणून दिली। कोणशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ऐवजी मुसरीफ अशी शब्दरचना करण्यात आली होती। हे पाहिल्यानंतर अजित पवारांनी कपाळावरच हात मारला। दरम्यान मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असं प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळेस केलं आहे। ब्युरो रिपोर्ट आज 24 तास पारनेर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।